निश्चितच या ठिकाणावरून अनाउन्स केलेत. याची पूर्व चाचणी आणि परत एकदा चला तर 12वा प्रतिनिधी कंपल्सरी असणार आहे, त्यात तडजोड नाही. अरविंदजी तांडेल आणि सूरज तांडेल एक मुख्य आयोजकांच्या भूमिकेत असतील. त्यांना विनंती असेल आपण एक षटक खेळ पाहूया. सलामीची जोडी जाऊ द्या मैदानामध्ये. तर सलामीची जोडी जाईल तोपर्यंत जाऊया, ऐकूया एक गोड आवाज. आवाज आहेत संयम घरत धाकटी जुई. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. उपस्थित सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. स्पर्धा आपण अनुभवतोय. करळ क्रिकेटमध्ये प्रथमच रजनी क्रिकेटचं आयोजन केलं गेलं. सरपंच मॅडम सौ अनिता अरविंद तांडेल ज्या थेट सरपंच आहेत आणि त्यांचे यजमान अरविंदजी तांडेल माजी सरपंच यांच्या कल्पक बुद्धीतून साकारली गेलेली टेनिस बॉल क्रिकेटची ही दैदिप्यमान आणि राजश्री थाट असलेली एक कमालीची स्पर्धा सरपंच चषक 2025 या स्पर्धेला आजपासून या ठिकाणी सुरुवात केली जाते. पहिली मॅच आहे मोरिया 11 सावरकर आणि त्यांच्या विरोधात फाईट करतोय बेलपाडा संघम. या दोन संघांमध्ये आजच्या पहिल्या रात्रीमधला पहिला सामना. चला बॅट्समन जाऊ दे आता मैदानामध्ये. एकीकडे सावरकर संघ आणि त्यांच्या विरोधात बेलपाडा संघ या दोन संघांमध्ये आपण ही फाईट अनुभवत्या. मॅचला सुरुवात करण्या अगोदर प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य अवघे देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. त्या बुद्धीच्या दात्याला वंदन करून शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे आणि रयतेचे राजे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज शुके नलिकेशी गोवियले पाय विसरून जाय पक्ष दोन्ही हा महामंत्र संपूर्ण विश्वाला देणारे कैवल्याचे मूर्तिमंत प्रतीक जगद्गुरु संत तुकोबाराय सर्वांना आपण वंदन करून जाऊया मॅचच्या दिशेनं, जिथे तुम्हाला सामना पाहायला मिळेल बेलपाडा आणि त्यांच्या विरोधात सावरकर. सलामीचे खेळाडू मैदानामध्ये चाललेत. एकीकडे दयानंद म्हात्रे आणि त्याच्या सोबतीला विनय म्हात्रे हे दोन सलामीचे खेळाडू आपल्याला मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतात. उरण तालुक्यातील मानाची आणि सन्मानाची स्पर्धा सरपंच चषक 2025 24 लाईव्ह इव्हेंट संपूर्ण स्पर्धेला कव्हर करते. आमचे कॅमेरामॅन आणि स्पर्धेमध्ये तब्बल 4 अंपायर्स आहेत. ही देखील एक चांगली गोष्ट म्हणूया. आणि आज 4 समालोचक देखील रायगड भूषण नितेशजी पंडित सर आज निवेदन क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या समवेत अतिशजी पाटील सर पागोटे यांचा देखील आवाज आज संपूर्ण रात्रीमध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि रोशनजी पाटील सर तारा हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेत. तर सर्वांचं आपण स्वागत करतोय. चला प्लीज आता सामन्याला सुरुवात करा. फार वेळ आपण घेतला. खेळाडूंसाठी पारितोषिक देखील इथे आल्या. माजी सरपंच भगवान तांडेल साहेब यांच्याकडून पारितोषिक आहे. प्रथम पहिल्या बॉलवरती जर चौकार आला तर 500 रुपये आणि षटकार आला पहिल्याच बॉलवरती तर तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज हे खेळाडूंना दिलं जाईल. वेलकम ऑल ऑफ यू. शो टू द गुड गेम अँड शो टू द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. एकदा जोरदार टाळ्या उद्या सरपंच ट्रॉफी 2025 दमदार स्पर्धा. आणि ज्या स्पर्धेचा बोलबाला सातत्याने 1-1.5 महिन्यापासून सुरू आहे आणि ती स्पर्धा आजपासून सुरू झाली. ते कधी चौकार षटकार मारू दे. पहिला 1000 रुपये षटकारसाठी आहेत आणि चौकारसाठी 500 रुपये. बॅट्समन दयानंद म्हात्रे तयार. गोलंदाजी ट्रॅकवरती पहिले षटक घेऊन रवींद्र आलेत. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॉल झाला लॉंग ऑफ रिजन मध्ये. खेळाडू पोहोचले. धावांचा श्री गणेश या ठिकाणी केला गेला.
पहिल्या बॉलवरती सिंगलने केले डावाला सुरुवात. दोन्ही जवळची गाव आहेत, सावरकार बेलपाडा एकमेकांच्या विरोधात अनेक वेळा खेळलेत, परंतु आज पुन्हा एकदा गाठ पडले ठकाठका. त्याचं निमित्त आहे सरपंच ट्रॉफी 2025. दमदार 16 क्रिकेटचा आणि प्रचंड गर्दी हळूहळू वाढताना तुम्ही प्रेक्षकांची पाहताय. आणि सातत्याने टेनिस क्रिकेटचे चाहते बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आपण नेहमीच येताना पाहिलेत. सोडले बॉलला ऑफस्टमच्या बाहेर जाणारा चेंडू, पंचांचा इशारा, इट्स वाईट बॉल. पहिली आव्हान तर रन्स एक्स्ट्रानं धाव फलकावरती धावा जोडल्या जातील, 2 धावा. प्रचंड मेहनत आयोजकांनी घेतली या स्पर्धेला पूर्णत्वास नेण्यासाठी. जे स्वप्न पाहिलंय करल नगरीमध्ये पहिल्यांदाच नाईट क्रिकेटचं आयोजन आहे. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, फटका इथे कनेक्शन चांगलं नव्हतं. बॉल आलाय डॉट. निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाजी ट्रॅकवरती तुम्ही बालूला पाहताय. सावरकर टेनिस क्रिकेटमधील एक नामांकित खेळाडू आहे आणि बऱ्याच वेळा बालूने देखील या संघाला अनेक वेळा विजयाच्या भूमिकेमध्ये आपला हातभार लावलाय आणि एक चर्चेचं नाव आहे बालू घरत. तो त्याच्या समोर विनय मात्रे. 5 षटकांची मॅच. प्रथमतः बॅटिंग करतोय बेलपाडा टीम. पुढे आले त्याच्यानंतर हा पूल खेळण्याचा प्रयत्न. डिप विकेटला बॉल चाललाय, खेळाडू धावत सुटलेत. एक झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल केलाय आणि पाहता पाहता 2 धावा देखील तेवढ्याच जलद गतीने पूर्ण केल्या जात आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स. तुम्ही आमचे संपूर्ण आयोजक टीम पाहू शकाल, जे आमच्या कॉमेंट्री बॉक्स अगदी समोर आहे. प्रत्येकानं व्हाईट टी शर्ट आणि आमचे सरपंच साहेब ज्यांच्या नावाची डंका वाजवणारी स्पर्धा. जरूर संपूर्ण रात्रीमध्ये आपण स्पर्धेबद्दल चर्चा करू. इथे मिस टायमिंग आहे, फटका फसलाय. कॅचची संधी आहे, क्षेत्ररक्षक चेतन गरत आलाय डाऊन दी बॉल. साधा सोपा कॅच ड्रॉप. चुका फार कमी वेळा पाहिल्यात आम्ही चेतन गरत कडून, परंतु आज ते घडले. साधा आणि सोपा कॅच ड्रॉप झालाय. महत्वाची संधी दिली विनय मात्रेला आणि नाराज आहेत टीमचे कॅप्टन देखील. आणि या चुका आज अपेक्षित नाहीत. फिल्डिंगचा दर्जा, फिल्डिंगची गुणवत्ता, फिल्डिंगचा स्टँडर्ड तुम्हाला उंच बाबा लागतो आणि ते पहिल्याच ओव्हरमध्ये ही फार मोठी चुकी. पहिल्याच ओव्हरमध्ये जीवनदान मिळाले विनय मात्रेला. कितपत फायदा उचलेल हा खेळाडू. नेक्स्ट बॉल बालूचा. पुढे आले आणि त्याच्यानंतर लॉंग ऑफला दडलाय क्षेत्ररक्षक. आता आलाय बॉल खाली, पकडला गेलाय कॅच. विकेट क्रमांक 1 विनय मात्रे. बॅक टू पॅव्हेलियन. करल गावामध्ये नाईट क्रिकेटची स्पर्धा. आणि अरविंदजी तांडेल यांचं टायटल सॉन्ग तुम्ही या स्पर्धेचं ऐकलं. सरपंच चषक. सरपंच म्हटला की थाट, सरपंच म्हटला की रुबाब, सरपंच म्हटला की गावाच्या विकासाची जबाबदारी. आणि बऱ्याचशा स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आमच्या सरपंच साहेब तयारीत आहेत. करल गावाचा विकास हाच माझा ध्यास या युक्तीनुसार सातत्याने कार्यरत असणाऱ्या मॅडम अनिताजी तांडेल आणि अरविंदजी तांडेल यांच्या कल्पक बुद्धीतून ही स्पर्धा साकारली गेली आणि जे स्वप्न पाहिले ते आज पूर्ण होताना तुम्ही पाहू शकाल. 3 रात्रीमध्ये ही स्पर्धा पाहायला मिळेल. पहिली रात्री आणि पहिल्या रात्रीमधील पहिली मॅच तुम्ही अनुभवताय. मोरिया 11 सावरकर आणि त्यांना फाईट करतोय NMCC बेलपाडा. या 2 ताकदवार टीम मध्ये ही पहिली मॅच. बालूचा पुढचा बॉल. यावेळी पंच करण्याचा प्रयत्न. इथे देखील फटका फसलाय. सफलता क्रमांक 2. बॅक टू बॅक 2 विकेट. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट्स या ठिकाणी संपादित केल्यात बालू गरतनं. आणि या टीम मधला महत्वाचा खेळाडू सौरभ पाटीलच्या खेळाडूवरती फार मोठी जिम्मेदारी होती. 5 षटकांची मॅच थोडीशी घाई करताना पाहायला मिळाली आणि इथे आणखीन 1 विकेट्स. 2 विकेट्स गमावल्यात पहिल्या ओव्हरमध्ये. धाव फलकावरती धावा आहेत अवघ्या 6 धावा. व्हेरी गुड बॉलिंग. दमदार कामगिरी बालू गरतनं साधले. अवघ्या 6 दिल्यात आणि 2 खेळाडूंना त्यानं बाद देखील केल्या. नवीन खेळाडू शुभम पाटील मैदानाच्या आतमध्ये चाललाय आणि त्याच्या जोडीला दयानंद मात्रे. एक अष्टपैलू खेळाडू आहे, परंतु आज ज्या अडचणी वाढल्यात त्या अडचणींना आता सामोरं जावं लागेल. असं म्हणतात की आयुष्यात जीवन आहे खरी कसोटी. मागे वळून तुम्ही पाहू नका. येईल तारावया कुणी, वाट कुणाची पाहू नका. हे सारे जग जिंकायचं. हार कधी मानू नका. यश तुमच्या जवळच असतं. जिंकल्याशिवाय थांबू नका. कोण जिंकेल पहिली मॅच
दोन्ही संघ एकच स्वप्न घेऊन उतरलेत की काही झालं तरी आज सरपंच चषकाची ट्रॉफी आम्हाला जिंकायची आहे. प्रत्येक मॅच मध्ये दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे आहेत, परंतु एकमेकांच्या विरोधात खेळत असताना आतापर्यंत पहिल्या ओव्हरमध्ये भारी पडल्या टीम मोरिया 11 सावरकर. ज्या टीमला मंजूर नाही हार तेच गावाचं नाव आहे सावरकर, आणि नेहमीच या संघानं आपली हुकूमत दाखवली क्रिकेटमध्ये. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट्सना पुढचा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न. अशा परिस्थितीमध्ये वेगवेगळे धाडस दाखवतायत बॅट्समन. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला दबावाला दूर करायचे, विकेट्स आता ठेवाव्या लागतील. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट्स आल्यात, त्यामुळे आता डावाला पुढे न्यायचं. 5 षटकांची मॅच तुम्ही खेळताय, कमीत कमी 50-55 या धावा बनायला हव्या. धाव फलकावरती धावा लागल्या 6 धावा. षटक क्रमांक दुसरा पण पाहताय बॉलिंग ट्रॅक वरती आलाय यज्ञेश घरत हा खेळाडू. ओव्हर द विकेट्स ना लॉफ केला बॉलला, मेडॉनवरून लॉंग ऑन मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक पोहोचलाय, थोडीशी मिसफील्ड आणि त्या गोष्टीचा फायदा उचललाय दोन्ही खेळाडूंनी. रनआउटची संधी इथे नक्की काय घडल्या, चला टीव्ही अंपायर्स कडे मागणी केली. तिसऱ्या अंपायर स्क्रीन वरती हा निर्णय पाहिला जाईल. खेळाडू प्रॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत की नाही पोहोचले त्याची पडताळणी केली जाईल आणि योग्य तो डिसिजन हा तुमच्यापर्यंत येईल. डेंजर एंड कडे थ्रू बॅट्समन तेवढ्याच वेगाने धावत सुटलेत आणि इथे डिसिजन पेंडिंग. टीव्ही अंपायर्स काम करतायत या निर्णयावरती. बॉलची पडताळणी केली आहे, बॅट्समन धावत वेगाने निघाले आणि इथे थ्रो देखील रॉकेट थ्रो होता. गोलंदाजाने कनेक्ट केल्या, पण तो वेळेवरती स्टंप वरती लावलाय की नाहीये ही चर्चा आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आणि काही क्षणामध्ये टीव्ही अंपायर्स आपला निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. धाकधूक वाढले बेलपाड्याच्या खेळाडू कक्षामध्ये, कारण सुरुवातीलाच 2 खेळाडू बाद झालेत आणि जर इथे तिसरे आले तर अडचणी वाढतील. आणि आणखीन एक विकेट, रनआउटचा धक्का. विकेट क्रमांक 3 NMCC बेलपाड्याला लागला, हा तिसरा मोठा धक्का. करलगावचे अध्यक्ष देवेंद्र तांडेला यांना मी रिक्वेस्ट करतो, या आपण मंचावरती. आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. 3 विकेट्स आणि आणखीन एक विकेट क्रमांक 4. बॅटिंगचं कंबरड मोडून टाकलंय आणि पूर्ण बॅकफुट वरती पाठवलंय. आणखीन एक धक्का दयानंद मात्रे झेलबाद. चार खेळाडू आतापर्यंत बाद झाले. सलामीला आलेला दयानंद मात्रे तो जास्त प्रभाव टाकू शकला नाही. तुष 1 धाव संख्येवरती बाद झाला. विनयनं काढल्या 4 धावा, 3 विकेट्स मिळाली. सौरभ 0 वरती, शुभम 0 वरती बाद झाल्या. 4 मोठे धक्के NMCC बेलपाडा टीमला. जिंदगी है साहब, या उलझोगे नहीं तो सुलझोगे कैसे, बिखरोगे नहीं तो निखरोगे कैसे. संघर्ष करावा लागतो आणि संघर्षामध्ये दम असणं गरजेचं आहे. इथे बेलपाडा टीमला सुरुवातीलाच घाम फोडलाय. मोरिया 11 सावरकर टीमनं कमालीची गोलंदाजी, व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. आदरणीय सन्माननीय हिराचंदजी तांडेल यांना देखील विनंती असेल आपण देखील मंचावरती या. आपलं देखील मनापासून स्वागत. विकेट मागील बॉल वरती देखील मिळाले. 6व्या क्रमांकाचा बॅट्समन आल्या. हो, इथे देखील चांगला बॉल यॉर्कर टाकलाय. कॅचचा कॉल केला खेळाडूंना, परंतु इथे धावांची गरज आहे NMCC बेलपाडा टीमला. बेलपाडा टेनिस क्रिकेट मधील एक उत्कृष्ट खेळाडू रोहन कडू याचं देखील आगमन आहे. आज स्क्वॉड मध्ये तो नाहीये कदाचित. NMCC बेलपाडा या नावाने आज संघ खेळतोय. तो अशा परिस्थितीमध्ये आता या युवा खेळाडूंना जिगरबाज बॅटिंग करावे लागेल. मागे काय घडले हे विसरून आता तुम्हाला पुन्हा नव्यानं सुरुवात करायची आहे. दबाव प्रचंड वाढल्या.
मोरिया 11 सावरकरच्या गोलंदाजांचं आपण कौतुक करतोय का बॉलिंग केलं. बालूनं सुरुवातीला 2 विकेट्स काढल्या, त्याच्यानंतर यज्ञेश घरत आला. यज्ञेश घरत रंगात आलाय परत आणि चांगली बॉलिंग तो हाताळतोय. त्यानं देखील 2 विकेट्स संपादित केल्यात. किती प्रेशर आहे मॅच मध्ये. नवीन खेळाडू ऋतिक, वेगवान बॉल, तेज तर्रार, प्रचंड वेग, भन्नाट वेग आणि कुठल्याही प्रकारचा चान्स देत नाहीयेत बॅट्समन साठी. आणखीन एक डॉट बॉल, प्रत्येक डॉट बॉल प्रेशर वाढवेल. 5 षटकांची मॅच आहे. सुरुवात खडतर राहिली आहे, परंतु मिडल ऑर्डरला आता दमखम दाखवावा लागेल, कारण सुरुवातीचे खेळाडू सफलता प्राप्त अगदी चांगला साजेसा परफॉर्मन्स देऊ शकले नाहीयेत. त्यामुळे आता पार्टनरशिपची गरज आहे. लॉफ केलाय, इथे देखील फटका फसलाय. विकेट क्रमांक 5 अर्धा संघ गारद केलाय. ऋतिक मात्रे 0वरती बाद. षटकांचा खेळ संपलाय. 12 बॉलच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती NMCC बेलपाड्याची धाव संख्या अवघ्या 7 धावा, 8 धावा आणि 5 खेळाडू बाद. 8 वरती 5, अर्धा संघ बाद झाला. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅक वरती विकी घरत, 5 खेळाडू बाद झालेत. 7व्या क्रमांकावरती नवीन खेळाडू आलाय सनीत ठाकूर आणि त्याच्या सोबतीला तृणेश हा खेळाडू मैदानामध्ये आपण पाहतोय. सनीत आणि तृणेश, हार जीत ही लपण डावरे, जिद्द राहू दे म्हणी झुंजायची पुन्हा. जिद्दीनं पेटून उठावं लागेल. आता 18 बॉल फक्त शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये फाईट ही व्हायला हवी. NMCC बेलपाडा टीम लढण्यासाठीच तर बेलपाड्याची ओळख आहे आणि मागे 5 विकेटचं नुकसान हे विसरून आता बॅटिंग करतील का. टप्पा दिलाय आणि इथे चपराक दिलाय. बॉल चाललाय डीप मिड विकेट बाउंड लाईनच्या पलीकडे. फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. पहिला षटकार. कोई संघर्ष ना कोई तकलीफ तो क्या मजा है जीने में. अरे बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. संघर्षमय मॅच. बॅट्समन साठी पहिला षटकार त्याने ठोकला, त्यामुळे 1000 रुपयाचे कॅश प्राइज हे फलंदाज तृणेशला मिळेल. पहिला खेळाडू आहे, त्यानं पहिला षटकार या स्पर्धेचा मारला. संघर्ष करावा लागेल ही चर्चा आपण वारंवार करतोय आणि तो संघर्षमय षटकार मागील बॉलवरती पाहायला मिळाला. टर्न करतात बॉलला. किती चांगली गोलंदाजी आहे. डावखुऱ्या त्याचा गोलंदाज आहे. बॉल पडल्यानंतर बाहेर वळवतोय. हातभर वलन देणारी गोलंदाजी आणि विकी घरतचे आम्ही सातत्यानं कौशल्य पाहिलंय. आज ती स्पर्धा आम्हाला आठवते. ठाणकेश्वरचं क्रीडांगण संलग्न 12 डॉट बॉल काढण्याचा विक्रम विकी घरतच्या नावावरती राहिला. चांगला गोलंदाज आहे, कौशल्यपूर्ण गोलंदाजी. आपलं टॅलेंट ठासून भरले. प्रतिस्पर्धी संघाला तो आता सांगू लागलाय. इथे फुल टॉस टाकला, ऑन साइडला ड्राइव्ह केला, लॉंग ऑनला चाललाय बॉल. खेळाडू तिथे पोहोचलेत. एक झाले कंप्लीट. चांगला थ्रो, रिले थ्रो, रन्स मिळेल. इथे देखील एक. विकीचं कौतुक करूया आपण. फास्ट गोलंदाजी तो हाताळतोय. आयोजकांनी आम्हाला सांगितलं 4 षटकं 20 मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहेत आणि जर 20 मिनिटांमध्ये 4 षटकं झाली नाहीत तर 5व्या षटकामध्ये एक खेळाडू 30 यार्ड सर्कल मध्ये जाईल. विकी असा गोलंदाज आहे जो अगदी 3-4 मिनिटांमध्ये ओव्हर्स कंप्लीट करण्याची नेहमी ताकद ठेवतो आणि सध्याच्या घडीला त्याने 4 बॉल 2 मिनिटांमध्येच टाकलेत. ही चांगली गोलंदाजी म्हणूया आपण विकी घरतची. प्रथम स्ट्राईक वरती आला बॅट्समन सनीत ठाकूर. सनीतला देखील आम्ही बेलपाडा टीम साठी चांगलं योगदान देताना पाहिलं. सुरुवातीचे खेळाडू चांगला परफॉर्मन्स देऊ शकले नाहीत, परंतु मिडल ऑर्डर मध्ये पार्टनरशिपची गरज आहे. टप्पा टाकला बॉल शांत गतीनं, अगदी सेन्सेबल बॅटिंग. शक्तीपेक्षा युक्तीला महत्व दिलं सनीतनं. ठाऊक आहे 5 खेळाडू बाद झालेत, घाई करून चालणार नाही. या ओव्हर नंतर आणखीन 12 बॉल आहेत, त्यामुळे इथे संयम दाखवावा लागेल. पुढे जायचंय. धाव फलकावरती कमीत कमी आता 5 ओव्हर मध्ये 45-48 एवढ्या तरी बनायला हव्या जेणेकरून फाईट होईल. मोरिया 11 सावरकर स्क्वॉड मध्ये जितेश घरतची अनुपस्थिती. पोहोचलाय मैदानामध्ये.
चांगला फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चाललाय बॉल, तेवढीच चांगली फिल्डिंग, रन्स मिळेल इथे देखील एक. सिंगलनं संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत NMCC 5 बाद 17 धावा. चला पाणी घेऊन जा 12वे खेळाडू. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर NMCC बेलपाड्याची धावसंख्या 17 धावा. तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकाल आमचे मान्यवर मंचावरती उपस्थित आहेत. अगदी सरपंच मॅडम त्यांच्या समेत संपूर्ण त्यांचा ताफा तुम्ही पाहता. आज मान्यवरांची मांदे आली, बोले तेसा चाले त्यांची वंदावी पाऊले, ही महाराष्ट्राची संस्कृती आणि येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा आदरपूर्वक सन्मान आपण या स्पर्धेमध्ये करणार आहोत. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. चला कार्यक्रमातील मुख्य मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान. मी विनंती करेन अरविंद तांडेल आपल्याला की आपल्या आलेल्या पाहुण्यांचा आपण आदरपूर्वक सन्मान करूया. ज्यांच्या पवित्र शुभ हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला, परंतु सन्मान देताना मी विनंती करतोय आपल्या गावच्या सरपंच सौ अनिताताई अरविंद तांडेल यांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते या कार्यक्रमाच्या मुख्य उद्घाटक, खरं तर श्री सद्गुरू एंटरप्राइजेसच्या मॅनेजिंग डायरेक्टर, खरं तर हे नाव मॉरिशसपासून दुबईपर्यंत सध्या आहे, त्या सेजलताई कडू यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल. चला लगेचच यायचं आहे आणि मी अनिताताईंना विनंती करेन की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करायचा आहे. मुख्य अतिथींच्या स्वागताकडे जाऊया. आयोजकांना रिक्वेस्ट असेल आपण बाउंड्रीच्या बाहेर न थांबता लगेचच मंचाकडे या. मुख्य अतिथींमधून त्यांचा सन्मान हा होणार आहे. मला आठवतोय 7 ते 8 वर्षापूर्वी झालेला सोनारीमधील अखंड हरिनामाचा सप्ताह आणि त्या सप्त्यात किंबहुना काल्याच्या कीर्तनाला पंगती असायच्या त्या स्वर्गीय स्वानंद सुखनिवासी मी अनिताताईंना विनंती करेन की सरपंच मॅडम आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते आदरणीय सेजलजी कडू यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करायचा आहे. एक भाऊजई खरं तर एक ननंद आणि म्हणूनच हे नातं ऋणानुबंधाचं आहे. आजच्या या कार्यक्रमाला हे नातं अतूट आहे, तेवढंच प्रेम खरं तर ज्या आजच्या कार्यक्रमाला सेजलजी कडू यांचा आदरपूर्वक सन्मान, त्यांना सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ या ठिकाणी दिला जातोय. किशोरजी कडू यांच्या सौ JNPTच्या अनेक अधिकाऱ्यांसोबत सातत्यानं एक महत्त्वपूर्ण व्यवसाय आणि त्याचबरोबर व्यवसायासोबत आपलं आणि आपल्यासोबतच आपल्या अगदी घरच्यांचंही नाव त्यासाठी तत्पर राहणारे किशोर कडू यांच्या सहचारीनी. तदनंतर मी विनंती करेन या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या परत एकदा आता सेजलजी कडू यांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते अनिताताई तांडेल यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करायचा आहे. अतिशय सुरेख खेळ सुरू आहे. ज्या वेळेला अगदी उशिरानं या वेळेला बॅट बोलू लागली आहे, बेलपाडा टीमकडून मोठमोठे फटके येऊ लागले. तर चला लगेचच सन्माननीय सौ सेजलताई कडू यांना विनंती असेल की आपल्या पवित्र शुभ हस्ते सौ अनिताताई अरविंद तांडेल सध्या महिला सक्षमीकरणासाठी गेल्या वर्षी जागतिक महिला दिनाला रामशेठ ठाकूर यांच्या सौ शकुंतलाताई ठाकूर यांच्या आईसाहेबांच्या उपस्थितीत महिलांसाठी एक कार्यक्रम, तदनंतर त्यावेळेस परेशदादा ठाकूर यांच्याही सौ उपस्थित होत्या. ठरवलं की जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून तो कार्यक्रम आता क्रीडा क्षेत्रात होऊ द्या आणि युवकांना संघटित करून आम्ही विशाल स्पोर्टच्या माध्यमानं ही स्पर्धा आयोजित केली. सरपंच ट्रॉफी 2025. टाळ्यांचा प्रतिसाद सरपंच साहेबांच्या आदरपूर्वक सन्मानासाठी. तदनंतर या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून मी अरविंद तांडेल आपल्याला विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते उपसरपंच यंग टॅलेंट आदरणीय जितेंद्र घरत या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आदरपूर्वक सन्मान अरविंद तांडेल यांच्या पवित्र शुभ हस्ते होईल. एका प्रभागाचं नेतृत्व करताना उपसरपंच या पदावरती विराजमान झाले आणि आज या स्पर्धेदरम्यान सरपंच ट्रॉफीला उपसरपंचांचा आदरपूर्वक सन्मान. आयोजकांना विनंती करेन जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. सन्माननीय मुख्य अतिथी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत करळ सावरकर, आदरणीय
जितेंद्रजी घरत यांचा आदरपूर्वक सन्मानित होतोय. तदनंतर परत एकदा मी त्रास देईन आमच्या सरपंच सौ अनिताताईंना की आपल्या पवित्र शुभ हस्ते रिंकूताई शशांक यांचा आदरपूर्वक सन्मान. एका प्रभागाचं नेतृत्व त्याही करतायत, ग्रामपंचायतीत सातत्यानं पायाभूत आणि भौतिक विकास करताना ज्यांचंही योगदान महत्त्वपूर्ण राहिलं. मी अनिताताईंना विनंती करेन रिंकूताई शशांक घरत यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करायचा आहे. आता करल सावरकरमध्ये अनेक सांस्कृतिक कला क्रीडा क्षेत्रातील कार्यक्रम या सदस्यांच्या माध्यमानं संपन्न होत आहेत, उपस्थितीत संपन्न होत आहेत. आणि आज रिंकूताईंचा आदरपूर्वक सन्मान, त्यांच्या अंगावरती मुठभर वस्त्र सरपंच ट्रॉफीचा आहे. सरपंचांच्याच पवित्र शुभ हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. परत एकदा तोच त्रास दिला जाईल. मी विनंती करेन हर्षदाताई आपणही आपला आदरपूर्वक सन्मान स्वीकारायचा आहे. आयोजकांच्या माध्यमानं सरपंच ट्रॉफीला हर्षदाताईंचा आदरपूर्वक सन्मान अनिताताई अरविंद तांडेल यांच्या पवित्र शुभ हस्ते इथं होताना दिसेल. 33 धावसंख्या धावपटलावरती 4 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही 1 षटक शिल्लक आहे. तसं पाहिलं तर या मैदानावरती निश्चितच हाही सामना रंगतदार पाहायला मिळेल. जरी खरं तर विकेट्स किंवा खेळाडूंची गलती असेल तरी एक महत्त्वपूर्ण पुढचा सामना, दुसरा सामना भाऊरा मांगीरदेव भौरा विपक्ष पांडिवे 11 पांडिवे. तर दोन्ही संघाचे कर्णधार आहेत. हा सत्र संपण्या अगोदर 1 षटक संपण्या अगोदर आपली या ठिकाणी उपस्थिती अपेक्षित आहे. तदनंतर अरविंद तांडेल आपल्याला विनंती असेल की चला सन्माननीय चंद्रकांत तांडेल साहेबांचा आदरपूर्वक सन्मान. सन्माननीय गणेशजी तिलक तांडेल साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. प्रथमतः हेमंतजी तांडेल यांना विनंती असेल चंद्रकांत तांडेल यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करायचा आहे. सरपंच ट्रॉफी 2025 दरम्यान आदरणीय चंद्रकांतजी तांडेल यांचा आदरपूर्वक सन्मान. आमच्या या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय सूरजजी तांडेल यांच्या पवित्र शुभ हस्ते संपन्न होतो आहे. आलेल्या सामाजिक बांधिलकीतील एक सामाजिक कार्यकर्ते आणि सावरकर करल या विभागात सामाजिक बांधिलकी जोपासताना आमच्या सरपंच ट्रॉफीला आपण उपस्थित राहिलात त्यावेळेस आपला आदरपूर्वक सन्मान. वस्त्रालंकार आणि सुगंधित सौंदर्याचं प्रतीक असणारा पुष्पगुच्छ देऊन एक गोड आठवण मोमेंटो एक सन्मान चिन्ह देऊन आपला आदरपूर्वक सन्मान इथं होतो आहे. तदनंतर उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून अरविंद तांडेल आपल्याला विनंती असेल. भगवान तांडेल इथं उपस्थित आहेत. तदनंतर गणेशजी तिलक तांडेल यांची उपस्थिती या ठिकाणी आहे. या सर्व पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान. 1 षटक होऊ द्या. 3 चेंडू नंतर परत एकदा पाहुण्यांचा आपण आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी करू. तोपर्यंत जाऊया. आवाज असेल संयम करा. धावफलकावरती धावा लागले गेले 36 धावा. 5 खेळाडू फार स्वस्तामध्ये बाद झाले आणि त्याच्यानंतर डावाला सावरल्या दोन्ही खेळाडूंनी. चला पांदिवे 11 पांदिवे टीमचे कॅप्टन आणि भौरा टीम दोन्ही संघाच्या कर्णधाराला मी रिक्वेस्ट करतोय आपण टॉस साठी लगेच जॉईंट व्हा. आणखीन एक चांगला बॉल ओव्हर क्रमांक शेवटचं षटक हाताळतायत विकी आणि 5 बॉल आतापर्यंत टाकलेत. 4 बॉल आतापर्यंत हाताळलेत आणि 3 धावा 4 बॉलमध्ये खर्च केल्यात. शेवटचे 2 बॉल विकी पुन्हा एकदा तयार. पुढचा बॉल स्विंग अँड मिस. आणखीन एक डॉट बॉल. चला खेळाडूला स्ट्राईक मिळणार नाही आणि खेळाडू देखील तसा आउट नाही. हे नवीन रूल्स आताच्या घडीला सर्वांनाच ठाऊक आहेत. काय गोलंदाजी केले विकीनं. 2 षटकं हाताळलीत. पहिल्या ओव्हरमध्ये जेव्हा तो आला तेव्हा धावा दिल्या फक्त आणि फक्त. मेडन षटक. तिसरं षटक. यस 9 रन्स आल्यात. चला 9 रन्स आल्यात मागील ओव्हरमध्ये. आडव्या बॅटने खेळल्या. डीप मिड विकेट मध्ये गॅप मोठी आहे. ओ क्रिकेटमध्ये फुटबॉल पायाने अडवण्याचा प्रयत्न करतो. बॉल जाईल सीमारेषा पार. शेवटच्या बॉलवरती धावा मिळतील 4 आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर इथून धाव फलकावरती धावा लागले गेल्या 40 धावा आणि सामना जिंकण्यासाठी मोरिया 11 सावरकरला बनवायचे 30 बॉल 41 धावेची आवश्यकता. जाऊया. या कार्यक्रमातील उपस्थित असणारे गणेशजी तिलक तांडेल यांचा आदरपूर्वक सन्मान होईल. मी विनंती करतोय सन्माननीय अरविंद तांडेल आपल्याला की आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय गणेशजी तिलक तांडेल यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करायचा आहे. तदनंतर
दोन्ही संघाच्या संघनायकांना फायनल कॉल. पांदिवे 11 पांदिवे आणि मांगीरदेव भौरा दोन्ही संघाला फायनल कॉल असेल. पहिला चेंडू पडण्या अगोदर टॉस झाला नाही किंवा एक कर्णधार इथं उपस्थित असेल तर दुसऱ्या टीमला टॉस दिला जाईल, याची नोंद घ्यायची आहे. तदनंतर करल ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष आदरणीय देवेंद्र तांडेल इथं उपस्थित आहेत. मी परत एकदा सूरज तांडेल आपल्याला विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय देवेंद्र तांडेल यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करायचा आहे. तर इकडे पांदिवे 11 पांदिवे की नूर 11 पांदिवे या ठिकाणी आहेत. भौरा टीमचा कर्णधार चला या. देवेंद्र तांडेल यांचा आदरपूर्वक सन्मान, त्यांच्या अंगावरती मायेचा उबदार वस्त्र दिला जातोय आणि निश्चितच या स्पर्धेतील एक महत्वपूर्ण तदनंतर बीसीएम ग्रुपचे मालक सन्माननीय विजय सर यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. प्रथमतः त्यांचा या आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर विजय सर, बीसीएमचे प्रोप्रायटर आदरणीय विजयजी, मी सूरज तांडेल आपल्याला विनंती करेन की प्लीज आपला आदरपूर्वक सन्मान या संयोजकांच्या माध्यमाने इथं द्यायचा आहे. तर बीसीएमचे प्रोप्रायटर सन्माननीय विजय सर यांचा आदरपूर्वक सन्मान. एक छानशा ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर सरपंच ट्रॉफी 2025 मधील चमचमता करंडक कोणता संघ घेऊन जाईल, आज सुपर 3 साठी कोणता संघ क्वालिफाय होईल, फर्स्ट इम्प्रेशन इट इज लास्ट इम्प्रेशन. तदनंतर टॉससाठी आपण जाऊया. भौरा टीमचा कर्णधार एकीकडे आहे तर दुसरीकडे पांदिवे 11 पांदिवे. तर या ठिकाणी निश्चितच पांदिवे 11 पांदिवे संघाचा मी उपसरपंच जितेंद्र गरत मी यांना विनंती करेन आणि अरविंद तांडेल की प्लीज तुम्ही थांबा. या ठिकाणी आजच्या या रजनीतील सेकंड टॉस, दुसरा नाणेफेकीचा कौलोदय. एकीकडे असणार पांदिवे आणि दुसरीकडे असणार आहे भौरा मांगीरदेव. भौरा कॅप्टन्स कॉल टेल हेड. खरं तर या ठिकाणी पांदिवे 11 पांदिवे संघ टॉस जिंकतोय. पहिल्यांदा निर्णय काय असणार आहे? आम्ही क्षेत्ररक्षण करणार आहेत. याच्या अगोदर आत्तापर्यंत कधी मांगीरदेव भौरा टीम सोबत खेळलात? 2 वेळा गेलो, मुलेकंड आणि आमचे पिरकोन नाईट टुर्नामेंटमध्ये. 2 वेळा वरचढ कोण होता? दोन्ही वेळा आम्ही जिंकलो होतो. या वेळेला खरं तर अगदी दोन्ही वेळेला एक चांगलासा परफॉर्मन्स तुमचा होता. सध्या नाणेफेकीचा कौल जिंकलात. किती धावसंख्येवरती त्यांना परत एकदा रोखण्याचा प्रयत्न असेल? 40-45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आयोजनाच्या संदर्भात आम्ही करळमध्ये पहिल्यांदाच नाईट टुर्नामेंट्स करतोय. यामध्ये खरं तर तुम्हाला खेळण्याची संधी, कारण याच्यानंतर अनेक स्पर्धा होतील, परंतु पहिल्या पर्वात आपली टीम खेळतोय, कसं वाटतोय? एकदम खूप चांगलं आयोजन आहे आणि ग्राउंड बनवायला लागला पूर्ण. परत आयोजकांची मेहनत आहे आणि चांगलं आयोजन होईल, यशस्वी. येस, आयोजकांची फार प्रचंड मेहनत आहे. तुम्हाला शुभेच्छा दिल्या जात आहेत. भौरा टीमचा कर्णधार आहे. भौरा टीमला अगदी आवर्जून सांगेन की पांदिवे 11 पांदिवे संघ 2 वेळा खरं तर सरस ठरलाय. या वेळेला आवर्जून सांगितलं जाईल की त्यावेळेला मैदान वेगळा होता, परिस्थिती वेगळी होती. आता आयोजकही आमचे वेगळे आहेत. या वेळेला नवीन दमखम, तो दरारा घेऊन या मैदानात उतराल आणि निश्चितच 40-45चा टार्गेट जरी त्यांना सांगितलं असेल तर यावेळेस आजच्या सीझनमध्ये म्हणजे आत्ताच्या या वर्षीच्या सीझनमध्ये आत्ता भौरा टीम किती नाईट्स टुर्नामेंट्स खेळतो आहे? ही तिसरी नाईट आहे आमची आणि प्रयत्न करून जिंकायचा खूप. ती 3 नाईट टुर्नामेंट्स, 3 नाईट टुर्नामेंट्समध्ये प्राईज होतं आपल्या टीमला? नाही, आपला सेमीफायनल हरलो तो आम्ही. सेमीफायनलला. या वेळेला निश्चितच तुम्हाला सर्वांकडून अगदी जोरदार शुभेच्छा द्या. चॅम्पियन संघ ठरो, अशा प्रकारच्या अगदी शुभेच्छा दिल्या जात आहेत. थँक्यू. जय नारायण यादव प्लीज यांचं शुभागमन आहे. प्लीज त्यांना विनंती असेल. जय नारायण जी. अरविंद जी तांडेल, आपको रिक्वेस्ट है कि आपके कर कमलों द्वारा जय नारायण सर उनको फूलों का गुलदस्ता और हमारे इस टूर्नामेंट्स की यादगार एक ट्रॉफी, एक मोमेंटो. जय नारायण सर, हमारे इस मुख्य अतिथि कक्ष में हमारा सरपंच ट्रॉफी का इस सम्मान स्वीकारते हुए तदनंतर राजेशजी म्हात्रे इथं उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल, चला राजेशजी म्हात्रे या, आपला या आदरपूर्वक सन्मान होईल. पल्ला तसा पाहिला तर क्रिकेटमध्ये खूप म्हणावं, कमी स्कोरच्या सुद्धा स्पर्धा किंवा सामने हे महत्त्वपूर्ण
रंगतदार पाहायला मिळालेत. कसं होणार आहे काय खरं तर या ठिकाणी आपल्याला या सामन्यामधून आनंद घेता येईल, ऐकायला मिळेल. कॉम्बॉक्समधून हे धावतं विवरण असेल. रोशन पाटील तारा. हॅलो हॅलो चेक. धन्यवाद गुरुवर्य नितेश पंडित सर. धन्यवाद आमचे मित्र ॲडेकरी संयम यांचा आवाज तुम्ही पहिल्या सत्रामध्ये ऐकला. अतिशी पाटील यांचा मनापासून आभार. जाऊया आपण डायरेक्ट मॅचकडे. पहिला सामना आजच्या रात्रीमधला दोन टीमच्या दरम्यान मोरिया 11 सावरकर विपक्ष NMCC बेलपाडा या दोन टीमच्या दरम्यान. सुरुवात थोडीशी अडखळत झाली होती बेलपाडा संघाची, परंतु त्यानंतर शेवटच्या काही षटकांमध्ये कमबॅक पाहिलं आणि आता मॅचमध्ये 41चं टार्गेट. पहिल्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज ऋतिक म्हात्रे आपण पाहता समोर चेतन घरत आणि एका बाजूला बाळू. खरं तर बाळू पाटील एक दमदार. बाळू घरत हा खेळाडू अतिशय स्फोटक अशी ही जोडी मैदानामध्ये सावरकर संघाची मैदानामध्ये दाखल झाली आहे. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट, बॅकफुटला गेले, हॅमर केला बॉलला, एक्स्ट्रा कव्हरला, एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्लास या फटक्यामध्ये पाहिला आणि बॉल चाललाय वन बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार, वेलकम बाउंड्री, 4 चौकार. झाला की तो आणखीन घातक होतो. चेतन घरत थोडा दुखापतग्रस्त आहे तरी देखील मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करण्यासाठी तो सज्ज झालाय. आणि पहिलाच बॉल इनफिल्डला क्लिअर करत असताना एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनमध्ये फटका पाहिला आणि पहिल्या बॉलमध्ये चौकाराने स्वागत केलंय ऋतिकचं. चेतन घरत एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू, प्रोफेशनल क्रिकेट तो भरपूर मोठ्या प्रमाणात खेळलाय. ग्रामीण आणि व्यावसायिक या क्रिकेटचं वलय त्याच्या अवतीभोवती राहिलंय आणि तो खेळाडू पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला सज्ज होताना. हाफ ट्रॅकर होता, बॅकफुटला जरूर गेले परंतु थोडासा बॉडी बॅलन्स मागे गेला त्यामुळे मोठा फटका किंवा बॉलच्या दिशेपर्यंत पोहोचता आलेला नाही चेतनला. त्याच वेळी आपण पाहिला हा निर्धाव चेंडू कमबॅक ऋतिकचं देखील पाहिलं, थोडी गती काढली, कमी केली, टॉस केला बॉलला. वन्स अगेन आपण जर पाहिला बाउन्सरचा वापर त्या ठिकाणी आपण करताना ऋतिकला पाहिलं. पहिला सामना या स्पर्धेतला दोन टीमच्या दरम्यान. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, याही वेळेला स्वीपर कव्हरला डीपमध्ये फिल्डर आले धावून. सेकंडचा कॉल, 2 धाबा अगदी सहजगत्या घेऊन गेले हे दोन्ही खेळाडू. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून चांगलं ताळमेल, चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं. बाळू पाटील आणि त्याच्याबरोबरने चेतन, बाळू घरत आणि चेतन घरत हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि दोघांमध्ये चांगलं ताळमेल पाहायला मिळालं आणि 2 धाबा या ठिकाणी मिळाल्या आणि 2 रनच्या मध्येने संघाची वाढती धावसंख्या स्कोर कार्डवरती तब्बल बिनबाद 6, 41चं टार्गेट आहे. प्रति षटक 8.20 रिक्वायरमेंट आहे या मॅचमध्ये सावरकर टीम समोर. तर एका बाजूला धावा डिपेंड करण्यासाठी चांगली गोलंदाजी, चांगली फिल्डिंग करावी लागेल. लेग लान्सचा प्रयत्न होता, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये फटका खेळत असताना सिंगल घेतली, एंड बदलला. सेन्सेबल क्रिकेट मैदानामध्ये सुरू झालाय कारण धावा कमी आहेत. प्रति षटक मी मगाशी म्हटलं 8.20 हा रिक्वायर्ड रन रेट असेल या मॅचमध्ये बॅटिंग करताना सावरकर टीम समोर. तर एका बाजूला अग्निपरीक्षा असेल बेलपाडा टीम समोर. मात्र धावा वाचवण्यासाठी भरपूर चांगले प्रयत्न करावे लागतील या टीमला. पहिला सामना तर पहिलं पर्व आहे करल नगरीमध्ये या नाईट स्पर्धेचं आणि या निमित्त आहे सरपंच चषक 2025. पुन्हा एकदा बाळू पाटीलने देखील कव्हर्सला, कव्हर पॉइंटला हा फटका या ठिकाणी आपण पाहिला. डीपमध्ये फिल्डिंग लाजवाब पाहायला मिळाली. शर्तीचे प्रयत्न झाले, शेवटच्या क्षणापर्यंत धावत गेले. 3रा रनचा कॉल झाला, 3 धावा आल्या, 1 रन वाचवले. टाळ्यांचा गजर दोन्ही संघाच्या खेम्यामधून झाला. एका बाजूला 1 रन वाचवले तर दुसऱ्या बाजूला 3 धावा पळवून काढल्या. त्यामुळे धावांची गती आपण वाढताना पाहिली आणि टोटल धावसंख्या जर आपण पाहिली धावफलकावरती तब्बल बिनबाद 10 धावा. पहिलं दशक पूर्ण झालंय. बाळू घरत आणि त्याच्या बरोबरीने चेतन हे 2 स्फोटक सलामीवीर मैदानामध्ये आहेत सावरकर टीमला लीड करत असताना. युनिटी इज अ स्ट्रेंथ असं म्हणतात, एकी फार महत्वाची असते आणि आज सावरकर टीमकडे आपण जर पाहिला तर चेतन आक्रमक झालाय. फॉलिंग स्वीप हा त्याचा फेवरेट स्ट्रोक आहे आणि काय फटका सजवलाय, मागचा पाय वाकवत डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर पॅरलल स्ट्रोक. 6 धावा, एंड इज वेल, षटकार, 6 धाबा. जर तुमची सुरुवात चांगली झाली की तुमचा अर्धा काम सोपा होतो
आज या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा आपण पाहिला, मोठ्या थाटामाटात उत्साहात संपन्न झाला आणि त्यानंतर या स्पर्धेला आजच्या रात्रीला सुरुवात झाली. स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय अरविंदजी तांडेल साहेब, माजी सरपंच आणि त्याचवेळेला विद्यमान थेट सरपंच सौभाग्यवती अनिताताई अरविंद तांडेल यांच्या माध्यमातून आपण पाहत आहे दमदार असं आयोजन. हे स्वप्न होतं करल गावाचं की पहिल्यांदा एखादी नाईट स्पर्धा आपल्या गावामध्ये व्हावी आणि हे स्वप्न आज खऱ्या अर्थानं सत्यामध्ये उतरलं आणि पहिला सामना आपण सध्या या मैदानावरती एन्जॉय करतो, या सामन्याचा आनंद घेतोय. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. शॉर्ट ऑफ लेन बाउन्सर वापरला, पहिल्या ओव्हरमध्ये देखील बाउन्सर पाहिला पण त्याच्यावरती चांगला फटका चेतनचा पाहायला मिळाला. पण तो इथे गोलंदाज झालेत विनय बॉलिंग मार्कमध्ये. यस रिव्ह्यू आलाय, चेक केलं जाईल. सर हाईट फॅक्टर यस वाईडसाठी रिव्ह्यू आला. यस अतिशय योग्य निर्णय. बॅटिंग टीमने चॅलेंज केलं पंचाच्या निर्णयाला. एक रिव्ह्यू असेल तुम्हाला वाईडसाठी, त्याचवेळेला भीमरसाठी. त्याचा वापर मात्र आता सावरकर संघाने केलाय. चेक केलं जाईल. 24 लाईव्ह इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून टीव्ही अंपायर गणेश बाविस्कर सर आमच्यासमोर जॉईन होतील आणि नक्कीच आम्ही तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचू. पहिला सामना, पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहत आहे खरं तर धावा आल्या फक्त 40 पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना बेलपाडा टीमच्या वतीने. इट्स अ फेअर डिलिव्हरी, लिगल बॉल कॉल. ऑफिशियल पंच दीपक बोराडे सर यांचा निर्णय अतिशय योग्य होता. त्या निर्णयाला चॅलेंज सावरकर टीमने केला आणि हा रिव्ह्यू त्यांचा अनसक्सेसफुल राहील, अपयशी राहील. तर पुढचा रिव्ह्यू त्यांना मिळणार नाही याची नोंद बॅटिंग टीमने घ्यायची आहे. लिगल बॉल, 16 धावा धावफलकावरती आहेत. हाफ ट्रॅकर होता, शॉर्ट टर्म पूल करत असताना हा फटका हवेमध्ये बॉल आपण पाहता तरंगत असताना त्या ठिकाणी झेलखाली शतरक्षक पोहोचले आणि पहिला धक्का बसला बॅटिंग करत असताना सावरकर टीमला. खेळाडू बाद झाला बाळू करत. बॅक टू द डगआउट. पहिल्या पॉवर प्ले मध्ये धावांची लयलूट पाहिली, ज्या ठिकाणी 16 धावा आल्या. सेकंड ओव्हरमध्ये विनय आता कमबॅक करत असताना मैदानामध्ये फर्स्ट एड किट यस रिलीज स्प्रे हवाय. चला आमचे स्वयंसेवक आयोजक मैदानामध्ये लगेच दाखल व्हा. पहिली रात्र, पहिली स्पर्धा, पहिलं पर्व ज्यावर आहे तमाम करल वासियांना गर्व. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहता आदरणीय सूरजजी तांडेल साहेब आमचे मुख्य आयोजक. या स्पर्धेसाठी चांगलं योगदान त्यांचं देखील राहील. खरं तर प्रथम पारितोषिक 1 लाख, द्वितीय पारितोषिक 50, तृतीय पारितोषिक 25 आणि या स्पर्धेचं खास आकर्षण काय असेल? क्रिकेटच्या स्पर्धा म्हटलं की बौद्धिक आणि शारीरिक विकास हा युवकांचा व्हावा, हाच एक उद्देश असतो आयोजकांचा. आणि या स्पर्धेमध्ये मालिकावीर जो खेळाडू असेल त्याला ट्रेडमिल रनिंग मशीन दिली जाईल. हे देखील पहिल्यांदा आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहत आणि पहिल्या पर्वामध्ये ही संकल्पना आमच्या आयोजकांनी राबवली, त्याबद्दल नक्कीच त्यांचं मनापासून मी कौतुक करेल. या स्पर्धेच्या माध्यमातून काहीतरी वेगळं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आमचे आयोजक या ठिकाणी घेऊन आलेले आहेत, त्यांचं विशेष कौतुक करूया. शरीरासाठी उपयुक्त अशा करदर संपूर्ण यंत्रसामुग्री त्यांच्या माध्यमातून या खेळाडूंना देण्यात येतील. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, त्याचवेळेला मालिकावीर साठी ही पारितोषिक आपण त्यांच्या माध्यमातून पाहत आहे. A1 क्वालिटीचं आयोजन सध्या आपण या ठिकाणी श्री महिषेश्वर भव्य मैदान करळ इथे पाहत आहोत. सरपंच चषक 2025 या स्पर्धेचं हे दमदार पर्व ज्यावर आहे तमाम करलवासियांना गर्व. पहिला सामना बघा, प्रत्येक वेळेला आम्ही संघांना अलर्ट करू, बरोबर 20 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिली 4 षटकं ही कोणत्याही परिस्थितीमध्ये समाप्त करावी लागतील, अन्यथा लास्ट ओव्हरमध्ये एखादा अतिरिक्त फिल्डर तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल, ही सूचना मात्र आयोजकांच्या वतीने असेल. जाऊया आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. विनय म्हात्रेचं हे षटक, पहिला विकेट त्याला मिळाला. या ओव्हरमध्ये नवीन खेळाडू देखील मैदानाकडे दाखल झाला, सुमित घरत. स्ट्राईक एंडला हापाम जॅक करत होता बॉलला, ऑन साईडला खेळले, मिड विकेटचा फिल्डर बॉलपर्यंत पोहोचला, चेंडू अगदी सहजगत्या उचलला आणि सकाळी आपण मॉर्निंग वॉकमध्ये सगळं जसं धावतो तशा पद्धतीने विकेटमध्ये हे दोन्ही खेळाडू धावले आणि चेतनने स्ट्राईक स्वतःकडे घेतली. 1 धाव या बॉलवरती मिळाली, स्ट्राईक रोटेट झाली. स्कोर कार्ड थोडंसं आपण हलताना पाहत आहे, तब्बल 17 धावा धाव फलकावरती, 1 गडी बाद 17 अशी धावसंख्या स्कोर कार्डवरती. 41 टार्गेट आणि आतापर्यंत 17 धावा स्कोर कार्डवरती लागल्या, त्यामुळे अजूनही 24 धावा येणाऱ्या काही बॉलमध्ये बनवाव्या लागतील सावरकर टीमला. तर एका बाजूला या 24 धावा डिपेंड करायच्या बेलपाडा टीमला.
नेक्स्ट बॉल यावेळेला ड्राईव्ह लेंथमध्ये होता, हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना अलॉंग विथ कार्पेट चेतन घरतला माहिती आहे या परिस्थितीला काय हवं. सिंगल डबलने देखील डावाला पुढे घेऊन आपण जाऊ शकतो आणि सामना जिंकू शकतो. हीच रणनीती मात्र या ठिकाणी आखत असताना चेतन घरत हा खेळाडू पॉझिटिव्ह अप्रोच त्यांनी या मॅचमध्ये दाखवला. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये आक्रमक पवित्रा आणि त्यानंतर संयम दाखवत असताना सिंगल डबलवरती लक्ष केंद्रित करताना आपण चेतन घरतला पाहत आहे. 2 धावा आल्या, धावसंख्येमध्ये बदल, टोटल धावा आपण जर पाहिल्या धाव फलकावरती 1 गडी बाद 19. याही वेळेला बॅकफुटला गेले तर पुन्हा एकदा हॅमर करण्याचा प्रयत्न होता. एकसा कव्हरला ढकलला बॉलला, सेकंडचा कॉल नकार दिला चेतनने. एकच धाव या बॉलवरती घेतली. डीपमध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, थ्रो येईल तदवर मात्र सिंगल रन या बॉलवरती घेतली. दोन्ही फलंदाजाने दुसरं दशक पूर्ण झालं. 20 धावा या धाव फलकावरती या ठिकाणी आपण लागताना पाहता. 1.5 चेंडूंचा खेळ संपलाय आणि टोटल धावा धाव फलकावरती 1 गडी बाद 20. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, राईस झाला बॉल, थोडासा टप्पा चांगला होता, गुड लेंथ वरून बॉल टेक ऑफ करत विकेट किपरच्या हातामध्ये विसावला आणि ते शेवट गोड केला विनय म्हात्रेने या षटकामध्ये. डॉट बॉल पाहिला. सेकंड ओव्हर कंप्लीट, 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आल्या धाव फलकावरती 1 गडी बाद 20. आता येणारे 18 बॉल विजयासाठी सावरकर टीमला बनवायच्या तब्बल 21 धावा. धन्यवाद. पाणी हवंय. चला ड्रिंक्स ब्रेक, पाणी घेऊन चला मैदानाकडे. दोन्ही संघांचे 12वे खेळाडू. चला या ओव्हर नंतर पाणी मिळेल. 1 ओव्हर आपण कंप्लीट करा ही सूचना आयोजकांच्या वतीने आली. 1 ओव्हर कंपल्सरी आपण कंप्लीट करा. 3 ओव्हर नंतर तुम्हाला पाणी मैदानामध्ये पोहोचेल. दुपारची स्पर्धा असते तर आम्ही मान्य केलं असं, कारण तापमान वाढलं, पण रात्रीची स्पर्धा, त्यामुळे प्लीज 3 षटकं झाल्यानंतरच पाण्याची आपण पूर्तता मैदानामध्ये करणार आहोत. शिस्तबद्ध असं आयोजन आणि अशिस्तबद्ध असं नियोजन तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून पाहताय. आदरणीय अरविंदजी तांडे साहेब, माजी सरपंच, क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व, त्यांच्याकडून देखील आम्हाला सूचना मिळाल्या. स्पर्धा ही शिस्तबद्ध असायला हवी आणि त्यामुळे तुम्हाला या स्पर्धे नियमांचं पालन हे करावंच लागेल. ही सूचना आम्ही पुन्हा एकदा सर्व टीमला देतो, खेळाडूंना देखील देतोय. 3ऱ्या षटकासाठी फ्रेश बॉलर सनीत ठाकूर. विनयने केलेलं कमबॅक, कदाचित सेकंड स्पेलकडे विनयकडे जातील, परंतु सनीत आलाय बॉलिंग मार्कमध्ये 3ऱ्या षटकामध्ये. समोर चेतन घरत, आक्रमक खेळाडू, पुन्हा एकदा गुडघा टेकत ऑन साइडला पूलचा प्रयत्न होता, झेल सोडलाय. किस्मत भी बहादुरो का साथ देते असं म्हणतात. इथे धावा कमी आहेत आणि तुम्हाला मार्जिन ऑफ एरर टाळावं लागेल, कमी करावं लागेल. या चुका जर तुम्ही कराल तर तुम्हाला डेफिनेटली त्या ठिकाणी विजयाला मुकावं लागेल. झेल सुटला चेतन घरतचा, जीवनदान मिळालं सावरकर टीमच्या चेतन घरतला आणि त्याही पेक्षा महत्वाच्या 2 धावा आल्या या बॉलवरती. आता येणारे बॉल 17 विजयासाठी 19 धावांचं समीकरण. 17 चेंडू आणि 19 धावा, अगदी क्लोज एन्काउंटर. अगदी आपण पाहिला कट टू कट ही मॅच आहे, त्यामुळे इथून तुम्हाला प्रचंड मेहनत फिल्डिंगमध्ये घ्यावी लागेल. फिल्डिंगचा स्टँडर्ड तुम्हाला जास्त डेव्हलप करावं लागेल. चेतन घरत हा खेळाडू वन्स अगेन स्ट्रायकिंग एंडमध्ये आपण पाहू शकाल. यावेळेला गुडघा टेकत, इथे देखील फटका फसलाय. अंतर कमी का आपला डीपमधला फिल्डर बॉलपर्यंत पोहोचेल तोपर्यंत दुसरा रनचा प्रयत्न होताना आपण पाहता. दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून वॅकंट एरियामध्ये हा बॉल पडला. 2 धावा आल्या बॉलवरती. आता येणारे बॉल असेल 16 विजयासाठी 17 धावा हे समीकरण या मॅचमध्ये. 16 चेंडूमध्ये 17 असं हे समीकरण या मॅचमध्ये आलं. सुरुवातीपासून आक्रमण चेतन घरतनं केलं. पहिल्या बॉलला चौकाराने स्वागत केलं आणि त्यानंतर एक संधी मिळाली होती बेलपाडा संघाला या सामन्यामध्ये कमबॅक करण्याची. ती संधी गमावली डीपमध्ये फिल्डरने. गुडघा टेकला पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये हा फटका. चेतनचा आपण बॅटिंग स्टान्स पाहिला तर जास्तीत जास्त तो ताकदीच्या जोरावरती फटके सजवतो. अनेक वेळा आपण पाहिला गुडघा टेकत स्क्वेअर लेगमध्ये फटके किंबहुना रिव्हर्सचे फटके त्याच्या बॅटमधून अनेक वेळा पाहिले आणि इथे आपण पाहता सिंगल रन सावरकर टीमला मिळेल. आता येणारे 15 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 16 धावांचं समीकरण या मॅचमध्ये असेल. 15 चेंडू 16 धावा. मॅच ऑन आहे, सामना संपलेला नाहीये. नेव्हर गिव्ह अप. शेवटपर्यंत तुम्हाला हार मानायचं नाही. बेलपाडा टीमला आता या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा या मॅचमध्ये करावी लागेल. इम्पॉसिबलला पॉसिबल करायचं आहे. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना सुमित घरत, त्याचंही कौतुक व्हायला हवं. आम्ही खरं तर काही दिवसापूर्वी रामबागमध्ये माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांच्या नावाने स्पर्धा केली होती. तिथे एक मेसेज आयोजकांनी दिला होता. प्रत्येक टी शर्टवरही लिहिलं होतं, एक है तो सैफ है. प्रत्येक गावातील संघ जेव्हा एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये सहभागी होतो तेव्हा एकजूट करून त्या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी व्हा, कारण गावाची प्रतिष्ठा, संघाचा देखील नाव
तुम्हाला उंचवायचा असेल तर मात्र तुम्हाला एक वावच लागेल आणि इथे सिंगल घेत असताना दोन्ही खेळाडू सेन्सिबल क्रिकेट मॅचमध्ये आपण पाहताय चेतन आणि सुमित या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून एक धावाली पुश करो और खुश रहो असंच काहीतरी चित्र मैदानामध्ये आपण पाहताय सिंगल घेत असताना समीकरण बनलं तर शेवटचे बॉल असतील त्या ठिकाणी 13 विजयासाठी 14चं समीकरण 13 चेंडू आणि 14 धावा हे समीकरण या मॅच मध्ये आलंय 13-14 समोर सुमित चान्स घ्यायचा होता परंतु लेंथ बॉल आतली कडा घेत बॉल विकेट किपरच्या दिशेने चाललाय डॉट बॉल पाहिला आता 12 बॉल 14 चला पाणी घेऊन चला लगेच मैदानाकडे या आपण ऐकूया तोपर्यंत सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून धन्यवाद तर याच दरम्यान आपण पाहता रायगड टेनिस क्रिकेटला मात्र अटके पार नेणारा खेळाडू लोकसंख्या जरी गावाची कमी असली तरी एका खेळाडूमुळे ज्या गावाला ओळख प्राप्त झाली तो ISPLचा खेळाडू आपण पाहता अमित नाईक यांचे तर आगमन त्यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत जिद्द आणि चिकाट या जोरावरती खरं आपण पाहिलं हा खेळाडू आज टेनिस क्रिकेट जगतावरती अधिराज्य गाजवतोय तो अमित नाईक त्यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत एकटघरचा हा स्टार खेळाडू अमित नाईक माजी मुंबई संघाकडून आपण त्याला खेळताना पाहिला आणि जो संघ चॅम्पियन बनला यंदाच्या ISPLच्या अंगामध्ये त्या संघाचा शिलेदार अमित नाईक यांना करता विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत शेवटचे 12 बॉल आणि 14 धावा 12-14 सामना जरी बेलपाडा संघाला वाटत असेल कठीण परंतु क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं या ठिकाणी तुम्हाला नक्कीच कमबॅक करावं लागेल हे षटक जे चौथं असेल आता आय थिंक विनय म्हात्रेकडे जातील कारण त्याने सेकंड ओव्हरमध्ये कमबॅक करून दिला 4 धावा त्याने खर्च केल्या आणि चौथ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आपण येताना पाहताय मैदानाच्या आतमध्ये विनय त्यांना आपण पाहू शकाल 7.00च्या सरासरीने येणाऱ्या 12 मध्ये बनवायच्या 14 पण तो विकेटवरती सेट बॅटर आहेत 2 चेतन गरत ज्याने संपूर्णपणे रिस्पॉन्सिबिलिटी या सामन्याची आपल्या खांद्यावरती घेतली जबाबदारी स्वीकारली आणि त्याच्या बरोबरीने आपण पाहताय एक शांत संयमी परंतु प्रचंड आक्रमक खेळाडू सुमितला नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहताय सावरकर 11 सावरकर आणि आय थिंक मोरिया 11 सावरकर हा संघ आता मर्ज झाला आणि गावाच्या प्रतिष्ठेसाठी हे खेळाडू एकत्र उतरले आहेत मैदानाच्या आतमध्ये विनय तयार ओव्हर द विकेट याही वेळेला आपण पाहिला हा फटका फसला आहे मिड ऑफला झेलखाली शतरक्षक होते या चुका मी मगाशी म्हणालो तुम्हाला चुका टाळाव्या लागतील जीवनदान चेतनला मिळालं 2 धावा आल्या आता येणारे 11 बॉल आणि विजयासाठी तब्बल 12चं समीकरण वारंवार मिस्टेक्स बेलपाडा संघाकडून झाल्या सुरुवातीला फलंदाजीमध्ये टॉप ऑर्डरच्या खेळाडूंची न मिळालेली साथ आणि त्यानंतर आपण पाहिला फिल्डिंगमध्ये झालेल्या चुका या मात्र या संघाच्या पराभवाचे कारण ठरू शकतील इथे मात्र कमबॅक करावा लागेल 11 बॉल 12चं समीकरण या मॅचमध्ये आहे गुडघा टेकत याही वेळेला आपण पाहिला ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न हँड अँड कॉर्डिनेशन थोडंसं योग्य नव्हतं बॉल राईज झाला मी मगाशी प्रेडिक्ट केलं कदाचित सेकंड स्पेलला विनय म्हात्रे येतील आणि विनय म्हात्रे आले मैदानाच्या मध्ये कमबॅक करत असं आपण त्यांना पाहत आहे शेवटचे हे बॉल असतील 10 आणि विजयासाठी तब्बल आता 12चं समीकरण 10-12 हे कॅल्क्युलेशन मॅचमध्ये आहे स्टेप आउट झाले होते यॉर्कर बॉल टाकायचा होता अगदी फुलरलेन बॉल फॉलो थ्रू मध्ये उचललाय सेकंडचा कॉल नकार दिलाय चांगला कॉल चेतन गरजचा होता विनयने चांगलं कमबॅक करून दिलं 1 रन इथे मिळाली आता अंतिम बॉल असतील 9 आणि विजयासाठी तब्बल 11चं समीकरण एक बॉल एक रनसाठी मात्र आता मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागतोय सावरकर टीमला एक डॉट बॉल जर का टाकला डॉट पर्सेंटेज इथून मात्र वाढले किंवा विकेट जर का मिळाले बेलपाडा संघाला तर या मॅचमध्ये मजा येईल शेवटच्या ओव्हरपर्यंत तुम्हाला पहिल्या सामन्यामध्ये क्रिकेटचा रोमांचक थरार पाहायला मिळेल विकेटची संधी आणखीन एकदा गमावली गोलंदाज करेल काय 4 कॅचेस सुटल्या जर या कॅचेस पकडल्या असत्या तर कदाचित सावरकर संघ अडचणीमध्ये आला असता पण तो विनयचं कौतुक करावं तेवढं कमी त्याने प्रयत्न केले या मॅचमध्ये संघाला कमबॅक करून देण्यासाठी पण तो फिल्डिंग डिपार्टमेंट असं म्हणतात क्रिकेटमध्ये जितकं महत्त्वाचं डिपार्टमेंट बॉलिंग बॅटिंग त्याहीपेक्षा महत्त्वाचं डिपार्टमेंट आहे फिल्डिंग आणि असं नेहमी म्हणलं तर मारने वाले से बेहतर बचाने वाला होता है
याही बेला बॅकफुटला गेले, इनसाइड आउट हा फटका पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर रिझनकडे सेकंडचा कॉल. 2 धावा मिळतील या चेंडूवरती. 2 धावा आल्या. हा सामना संपलेला नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत हार मानायचे नाहीये बेलपाडा टीमला या मॅच मध्ये. NMCC बेलपाडा तर एका बाजूला मोरया 11 सावरकर. या दोन टीम मध्ये ही खरं तर लढत आजच्या रात्रीमधला हा पहिला सामना आणि पहिला सामना आता हाय व्होल्टेज होत चाललाय. समीकरण असेल शेवटचे काही बॉल आणि विजयासाठी 7 चेंडूमध्ये 8 धावा. 7 बॉल 8 चं समीकरण आहे. सुरुवातीच्या षटकापासून 8.20 हा रिक्वायर रन रेट होता. जर का हा बॉल डॉट आला तर मात्र लास्ट ओव्हरमध्ये या सामन्याची खरं तर उत्कंठा शिगेला पोहोचेल. शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना जाईल, तीन मात्र शंका नाहीये. हा निर्णायक चेंडू असेल विनय मात्र या खेळाडूचा. शफल झालं ते पुन्हा एकदा फॉलो केलं फलंदाजाला आणि त्या याही वेळेला आपण पाहिलं स्वीपर कव्हरला डीप मध्ये फटका. सेकंडचा कॉल, रिस्क घेतली, संधी निर्माण झाली. सेकंड अटेम्प्ट मध्ये बॉल गॅदर झाला आणि त्यानंतर रनआउटचा विकेट मिळाला. कहाणी में ट्विस्ट. आता शेवटचे 6 बॉल विजयासाठी 7 धावा. चेतन चाललाय मैदानाच्या बाहेर. पण तो शॉर्ट बट स्वीट इनिंग त्याने साकारले. एकदा जोरदार डाव द्या खेळाडूसाठी. वैयक्तिक त्याची कामगिरी आपण जर पाहिली 28 धावा त्याने एकट्याने केल्या. 1 man आर्मी, क्या बात आहे. अफलातून इनिंग. सामना संपलेला नाही. आता 6 बॉल विजयासाठी 7 धावा. मैदानाकडे नवीन खेळाडू चाललाय यज्ञेश गरत उर्फ मोन्या. त्याच्या बरोबरने सुमित गरत मैदानामध्ये आहेत. टॉप ऑर्डरचे दोन्ही खेळाडू सलामीवीर डगआउटला पण जाताना पाहिले. आता 6 बॉल 7 चं समीकरण या मॅच मध्ये आलंय. न थकता, न थांबता, न हरता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशिबाला झुकावं लागतं. सुरुवात जरी अडखळीत झाली असली तरी इथे कमबॅक करण्याची संधी आहे आता बेलपाडा संघासमोर. 6 मध्ये 7 धावा डिपेंड करायच्या शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्या संघाच्या विजयासाठी. कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये पोहोचेल, सावरकर की बेलपाडा? हाकेच्या अंतर्गत 2 गाव आहेत आणि या 2 गावांमध्ये आपण संघर्ष पाहता मैदानाच्या आतमध्ये. सरपंच चषक 2025 या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये 6 बॉल 7 धावा हे समीकरण या मॅच मध्ये आले. बॉलिंग मार्क मध्ये शेवटच्या ओव्हरसाठी आलेत दयानंद म्हात्रे हा खेळाडू. लास्ट ओव्हर मध्ये आपली गुणवत्ता, कौशल्य, नैपुण्य दाखवेल का हा खेळाडू दयानंद म्हात्रे? 6 मध्ये 7 धावा डिपेंड करायचे आहेत. सुमितसाठी पहिला बॉल थोडासा आपण पाहिला बॅकअप दँड होता. बॉल अवे फ्रॉम द बॉडी. पंचांनी मात्र वाईड घोषित केला. आता 6 मध्ये 6 चं समीकरण. याच दरम्यान या कार्यक्रमाला सन्माननीय मान्यवरांची उपस्थिती होतोय. रायगड जिल्हा काँग्रेस साहेब पार्टीचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय इंटकचे सचिव सन्माननीय महेंद्र शेठ घरत साहेबांचं शुभागमन या कार्यक्रमाच्या ठिकाणी होताना दिसतोय. या फटाक्यांच्या आतषबाजीत सन्माननीय महेंद्र शेठ घरत साहेबांचं शुभागमन. पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या झोन वाईज प्रत्येक विभागाला एखादा अद्यावत मैदान मिळावं याच्यासाठी त्यांची तपश्चर्या आणि किंबहुना खरं तर ती पूर्ण झाली. मोरावे सारख्या सुद्धा गावात आता एक मैदान खरं तर क्रिकेटमधील चाहत्यांना मिळालं. आत्ताच झालेल्या किंबहुना अगदी झालेल्या आपल्या मातोश्रींच्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्तानं रायगडमधील, नवी मुंबईमधील उंच अगदी कामगिरी वेगवेगळ्या क्षेत्रात करणाऱ्या दिग्गज महिलांना यमुना स्त्री सन्मान देऊन सन्मानित करण्यात येतो आहे. या चौक खालापूरपासून उरणपर्यंत असणाऱ्या अनेक रुग्णवाहिका यमुना सामाजिक संस्थेच्या माध्यमानं उल्वेकरांना सातत्यानं अनेक रुपेरी पडद्यावरच्या मोठमोठ्या सिने अभिनेत्री आणि अभिनेत्यांना प्रत्यक्ष स्वरूपात भेट देण्याचं योगदान ज्या सामाजिक संस्थेमार्फत होतो आहे त्या यमुना सामाजिक संस्थेचे फाउंडर, प्रेसिडेंट, संस्थापकीय अध्यक्ष आदरणीय महेंद्र शेठ घरत, कामगार क्षेत्रातील एक प्रचंड मोठं नाव राष्ट्रातील आदरणीय सन्माननीय महेंद्र शेठ घरत यांचं मनस्वी सहर्ष स्वागत आहे. 6 चेंडूमध्ये 5 धावा हे समीकरण आता मॅच मध्ये आलं सावरकर टीम समोर. बेलपाडा संघासमोर आता खरं तर मोठी अग्नी परीक्षा मगाशी देखील म्हटलं, या धावा डिपेंड करणं. सुरुवात धमाकेदार झाली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक झाला होता बेलपाडा संघाचा.
आणि इथे मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये सलग 2 वाईड बॉल, थोडा प्रेशर वाढला असेल कदाचित बेलपाडा संघाचा. 6 बॉल 5 लेस दॅन रन बॉल इक्वेशन मॅच मध्ये आलं. ऑन साइडला हा फटका पूल करत असताना गॅपमध्ये बॉल निघाला गोळीच्या वेगाने. लाजबाब फिल्डिंग, क्या बात आहे. शेवटच्या क्षणापर्यंत आपण पाहिला, फिल्डरचंही कौतुक व्हायला हवं. त्या ठिकाणी डीपमध्ये धावत होते, बॉलला थांबवलं, 2 धावा इथे वाचवल्या. आता या मॅच मध्ये समीकरण बनलं शेवटचे 5 बॉल विजयासाठी फक्त आणि फक्त 3 धावा. हे समीकरण 5 चेंडू आणि 3 धावा. असं वाटतं तर सुरुवातीला हा सामना 3 ते 4 षटकामध्ये संपेल, परंतु बेलपाडा संघाचं कौतुक करावं लागेल, त्याने हार मानली नाहीये. शेवटच्या ओव्हरपर्यंत हा सामना आला, ज्यामध्ये विनय मात्रे त्याचं षटक 2 स्पेल निर्णायक राहिले. जर कॅचेस पकडले असते, असं म्हणतात कॅचेस विन द मॅचेस, तर या मॅच मध्ये कदाचित बेलपाडा संघाचं पारडं जड होताना पाहायला मिळालं. असं म्हणतो अजूनही वेळ गेलेली नाहीये. 5 बॉल 3 तर समीकरण या मॅच मध्ये आहे. शेवटचे 5 बॉल समोर अनुभवी खेळाडू सुमित घरत स्ट्रायकिंग एंडला आहेत. बॉलिंग मार्कमध्ये दयानंद म्हात्रे बेलपाडा गावचा स्टार गोलंदाज. अटॅकिंग फिल्डिंग लावली, इथे देखील संधी आहे. बॉल हवेमध्ये, फॉलो थ्रू मध्ये झेल होईल का? झाली झेल. कॉटन बोल्ड, कहाणी मेटवीस. 4 बॉल 3 चं समीकरण आता मॅच मध्ये आलंय. पहिला सामना आपण पाहता या स्पर्धेतला, आणि पहिल्या मॅच मध्ये आता तुम्ही पाहता उत्कंठा शिगेला पोहोचली. कोण जिंकणार याची चर्चा प्रेक्षकांमध्ये सुरू झाली. बेलपाडा की सावरकर. 4 बॉल 3. लास्ट ओव्हर 3 मैदानामध्ये तुम्ही अनुभवताय. 4 चेंडू आणि विजयासाठी 3 धाबा. अनप्रेडिक्टेबल, अनिश्चिततेचं दुसरं नाव म्हणजे क्रिकेट. कधी काय घडल्याचा नेम नाहीये. या मॅच मध्ये आपण जर पाहिला, अजूनही रिझल्ट समोर आलेला. शेवटचा बॉल जोपर्यंत मैदानामध्ये पडत नाही तोपर्यंत कोण जिंकणार हे सांगणं फार कडे. नवीन खेळाडू मैदानाकडे चालला, जितेश स्ट्रायकिंग एंडला. दयानंद म्हात्रेचा पुढचा बॉल वेगाने टाकलाय. लेंथ बॉल होता, टप्पा पडला, खाली राहिला, आणि इथे मात्र हा निर्धाव चेंडू. आता समीकरण बनलंय शेवटचे 3 बॉल आणि 3 धावा. सलग 2 वाईड बॉल नंतर कमबॅक, लेट पण थेट मैदानामध्ये कमबॅक झालं दयानंद म्हात्रेचं. 3 बॉल आणि 3 धावा हे समीकरण. स्टेप आउट झाले, वन्स अगेन डॉट. क्या बात आहे. 2 बॉल 3. मॅच आता आपण जर पाहिली जड होत चालले सावरकर टीमसाठी. 2 बॉल 3. मी मगाशी म्हटलं नेव्हर गिव्ह अप, हार मानायची नाही शेवटच्या क्षणापर्यंत. आणि इथे मात्र कौतुक करावं लागेल बेलपाडा संघाचं. 2 बॉल 3 धावा हे समीकरण. कंपल्सरी चेसिंग अँड कंपल्सरी ड्रेसिंग. जर सामना सावरकर टीमला जिंकायचा असेल 2 बॉलमध्ये 3 कराव्याच लागतील, आणि एका बाजूला 3 धाबा रोखायच्यात बेलपाडा 11 बेलपाडा संघाला. क्या बात आहे. पहिला सामना हाय व्होल्टेज. आयुष्यात सर्व काही हरला तरी चालेल, परंतु हिम्मत कधी हरू नका असं म्हणतात, कारण ज्याच्यात हिम्मत त्याला किंमत. शेवटच्या क्षणापर्यंत आता हिम्मत दाखवावी लागेल या ठिकाणी दयानंद म्हात्रे. तर एका बाजूला नवीन खेळाडू मैदानाकडे चाललाय नितेश गरज. सामन्यामध्ये घेऊन येईल का सावरकर टीमला परत, हे पाहावं लागेल, कारण आता 2 बॉल 3 चं समीकरण या मॅच मध्ये. सामना हाय व्होल्टेज होत चाललाय, पैसा वसूल मॅच. मी सुरुवातीला सांगितलं होतं या मॅच मध्ये शेवटपर्यंत रंगत पाहायला मिळेल. असं वाटलं जेव्हा चेतन मैदानामध्ये उभा होता 41 धावांचा पाठलाग करताना. त्याने वैयक्तिक 28 केला. हा सामना एकतर्फा होतोय की काय? जसा चेतन बाद झाला तसा या सामन्यामध्ये आता बेलपाडा संघाने शिरकाव केला. चला स्पीडअप करा. दोन्ही टीमला विनंती राहील, टाइम अलर्ट प्रत्येक टीमला आम्ही आता इथे खरं तर नक्कीच विनंती करू, तुम्ही वेळा थोडंसं महत्त्व द्या, कारण असं म्हणतात आयुष्यामध्ये गेलेली वेळ ही कधीच परत येत नाही. आणि जो माणूस वेळेचा सदुपयोग करतो तो प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी झालाय. आणि इथं आता मॅच मध्ये आपण जर पाहिलं ट्विस्ट निर्माण झाला. 2 बॉल 3 चं समीकरण आहे या सामन्यामध्ये. याही वेळेला ऍडजस्टेबल फटका, त्या ठिकाणी फिल्डर आहेत मिड विकेटला. 1 बॉल 3. व्हॉट अ मॅच. अजून एक विकेट आल्या पाहुली माघारी परतावा लागेल नितेशला. आता शेवटचा 1 बॉल आणि 3 धावा हे समीकरण या मॅच मध्ये आलंय. तर रोशन सर, मला आठवतोय 2011 की 12चा सामना. जवान सारखा नावा संघाकडून खेळणारा मातब्बर खेळाडू होता.
7 चेंडूंमध्ये 2 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी होती आणि अशा परिस्थितीमध्ये दयाच गोलंदाजी मार्कवरती होता. मैदान होतं स्वतःचं होम ग्राउंड बेलपाड्याचं. 7 चेंडूंमध्ये 2 धावा डिफेंड केल्या होत्या या दयानंदनं. परत एकदा 2011 की 12ची ती खरं तर मॅच या बेलपाडाकरांना आठवणीत आणेल का हे पाहायला मिळेल. कारण आता समीकरण असणार आहे 1 चेंडू 3 धावा. 1 चेंडू आणि 3 धावा हे समीकरण या मॅच मध्ये आलं. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी. सरपंच चषक 2025 करलचं हे भव्य दिव्य आयोजन आणि पहिला सामना आगाज ऐसा हो तो अंजाम कैसा होगा. शॉट फाईन लेगला बॉल निघालाय बीट करून सीमारेषा पार. रन्स में दिल 4. एकमेकांना हस्तांतरण करा आणि त्यानंतर पुढचा सामना असेल पांडेबे विपक्ष भावरा. चला दोन्ही टीम पुढच्या मॅचसाठी आपण रेडी राहा. थँक्यू. फर्स्ट मॅच एवढी रंगतदार झाली. खरं तर बिग फाईट झाली. उशिरा आलेल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितोय ज्यांना लाईव्ह टेलिकास्टिंग मधून पाहिलं नसेल तर पहिल्या 5 धावा काढताना दमछाक झाली होती. बेलपाडा संघानं 5 धावांवरती 4 फलंदाज गमावले होते. त्याच्यानंतर परत एकदा कमबॅक केला आणि 5 षटकं संपताना 41 धावसंख्येचा एक मोठा पल्ला पार केला आणि त्यांच्या समोर 41 धावांचा एक प्रचंड मोठा स्कोर उभा केला.